आज मी आपणास ई या अक्षराबद्दल थोडी माहिती देणार आहे. इंग्लिशमधील ई. तर या अक्षरावरून जास्त नावं पण नाही आहेत, पण हे अक्षर किती महत्त्वाचं आहे आपणास मी आज सांगत आहे. आता ई म्हणजे ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व दिशा. आता पूर्व दिशा, तर या पूर्व दिशेचे फायदे कोणते? तर सूर्य पूर्वेला उगवतो हे सर्वांनाच माहिती आहे. पण सूर्योदयापूर्वी आपण जर उठलो व सूर्याचं दर्शन घेतलं, तर म्हणजे सकाळी आपण लवकरात लवकर उठलो 5 वाजता, तर हवेत शुद्ध ऑक्सिजन असतं, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. या ऑक्सिजनमध्ये ऑक्सिजनच्या 20% जास्त प्रमाणात ऑक्सिजन असतं, म्हणजे तुम्हाला शुद्ध हवा मिळते. त्यानंतर सूर्याचं दर्शन घेतल्यानंतर सूर्याची कोवळी किरणं जर तुमच्या शरीरावर पडली, तर डी जीवनसत्व मिळते, जे तुम्हाला विकत घेताना सुद्धा महाग पडते, पण हे निसर्गाने दिलेलं हे फुकटचं हे तुम्हाला विटामिन आहे. त्यानंतर दुसरा ईवरून शब्द येतो एज्युकेशन. आता एज्युकेशन म्हणजे शिक्षण. 64 कला आहेत या आपल्या देशामध्ये. त्या कलांमध्ये निपुण असणं म्हणजेच एज्युकेशन. म्हणजे नुसतं शिक्षणच नाही, तर खेळ असो, चित्रकला असो, किंवा इतर कोणतंही संगीत, नाटक इत्यादी इत्यादी, म्हणजे कोणतीही गोष्ट असो जी तुम्हाला कलेतून ज्या तुम्हाला प्रोत्साहन मिळतं व त्यातून तुम्ही पुढे येता, ती कला. ही कला जर माणसाने आत्मसात केली तर त्याला जीवनभर नेहमी सुख आणि समृद्धीचं आयुष्य मिळेल. तिसरं येतं ई लर्निंग. ई लर्निंग म्हणजे आजचं युग हे ऑनलाईन आणि कॉम्प्युटरचं आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला ई लर्निंग शिकलंच पाहिजे, मग तो शिकलेला असो किंवा न शिकलेला असो. आज प्रत्येकाला याची गरज लागते. म्हणजे हे सुद्धा ई अल्फाबेट्सवरून येतं, ई लर्निंग. याचा जेवढा जास्तीत जास्त तुम्ही उपयोग कराल, तितकं तुम्ही जास्तीत जास्त हुशार बनाल व आजच्या युगामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहा. आता चौथा शब्द येतो तुमचा आय, म्हणजे EYE. आय म्हणजे डोळे. आता डोळे, माणसाला देवाने दिलेला सर्वात सुंदर अवयव हा डोळे आहे. डोळ्याने माणूस सृष्टी पाहू शकतो. जर तुम्ही हे डोळे तुमचे निरोगी व जास्तीत जास्त चांगले ठेवलेत, तर तुम्ही जीवनाचा आनंद अतिशय उत्कृष्टरित्या घेऊ शकता. आता हे डोळे चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला गाजर व नित्य नियमाने पालेभाजीचे सेवन करता आले पाहिजे. चौथा आहे ईवरून 5 नंबरला. आता 5 नंबरला एअर येतो. एअर म्हणजे कान. आता कान हा सुद्धा देवाने तुम्हाला दिलेला एक अतिशय सुंदर अवयव आहे. कान जर तुम्हाला ऐकू नाही आलं तर नेहमी फसगत होते. यासाठी आपल्या कानाचं पण महत्त्व आहे. तर हे कान जपले पाहिजेत. यासाठी जोरात आवाजात कधी गाणी लावू नये, किंवा जास्तीत जास्त जिथे भोंगे असेल तिथे माणसाने जाऊ नये. जास्तीत जास्त आवाज टाळावा. ध्वनी प्रदूषण असे म्हणतात, पण लोकांना याचं काहीच नसतं. आजकाल मोठ्या मोठ्या आवाजात गाणी लावणे, हे लावणे, यामुळे लोकांच्या कानाची अगदी वाट लागते. तर हे कानसुद्धा जपले पाहिजेत. नंतर 6 नंबरला येतो एनर्जी, ईवरून. एनर्जी म्हणजे तुमची शरीराची ताकद. म्हणजे तुम्ही किती तुमच्याकडे एनर्जी साठली येते. त्यासाठी तुम्हाला विटामिनचे फळं, दूध, नित्य जेवण, शिवाय व्यसनांपासून लांब राहा, म्हणजे तुम्हाला आपोआप शरीरातली एनर्जी मिळते. त्यासाठी तुम्हाला रोज तुम्ही संध्याकाळी जर कामावर येत असाल, तर तुमचं घर 10 मिनिटावर असेल, तर रोज तुम्ही रिक्षाने येणं हे पण चुकीचं आहे. त्यापेक्षा तुम्ही चालत या, तर तुमच्याबरोबर शरीरातली जी शर्करा आहे ती उतरते व तुमचे शरीर एनर्जी शरीरामधली पुरेपूर राहते. आता नंतर 7वं आहे इलॅस्टिक. इलॅस्टिक म्हणजे लवचिकता. शरीरातील लवचिकतासुद्धा महत्त्वाची आहे. तर या शरीराच्या लवचिकतेसाठी तुम्ही काय कराल, तर नित्यनियमाने योगा करावा, सूर्यनमस्कार मारावे, त्यानंतर पुलअप्स मारावे, म्हणजे जेणेकरून तुमचं शरीर लवचिक राहील. त्याशिवाय तुम्ही मैदानी खेळ खेळावेत. शिवाय इतर तुम्ही कार्यांमध्ये भाग घ्यावा, जसं तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेणे किंवा अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग घेणे. यामुळे तुमच्या शरीराची बाकीची लवचिकता ही नेहमी तशीच राहते. लवचिकतेमुळे माणसाचं शरीर संतुलित राहतं. त्यामुळे तुम्हाला मग पोट वाढणं किंवा हे जास्तीत जास्त थकवा येणं यासारख्या गोष्टी घडत नाहीत. तरी हे मी तुम्हाला
ई या शब्दाचे महत्त्व सांगितले व त्यातून तुमच्या तब्येतीची कशी तुम्ही जपणूक कराल हे सुद्धा सांगितले आहे. तर तुम्ही हे नीट अनुसरा व यातील जास्तीत जास्त, प्रत्येक माणसाला जमेल असं नाही, पण जास्तीत जास्त जे जमेल ते करा. म्हणजे तुमच्या शरीराची तुम्ही योग्य निगा राखली जाईल. आता इथे हा मी विषय संपवतो, कारण हे आता तुम्हाला मी प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे. जर तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल व माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल कृपया सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव सचिन सावंत LIC असे आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.